नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम.एस.टी. सी.ई.टी. क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आयोनिक इक्विलिब्रियम नावाचा आपण टॉपिक पाहिला आहे. या टॉपिकमध्ये सर्व कन्सेप्ट, सर्व फॉर्म्युले, ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. आज आपल्याला एम.एस.टी. सी.ई.टी. मधले जे PYQ आहेत, लास्ट इयरला जे विचारलेले आहेत क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्याच कन्सेप्टवर आधारित असणारे MCQ, म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जे टॉपिक पाहिला आयोनिक इक्विलिब्रियम, ज्या कन्सेप्ट घेतलेल्या होत्या, ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर ज्या कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन आलेले होते, तेच क्वेश्चन्स, त्याच कन्सेप्ट आपण मागच्या क्लिअर केलेत. आता क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, क्लिअर करायचं. सिंपल क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला, तो इझिली आपल्याला 2 ते 3 मार्क, म्हणजे ॲक्च्युली 3 मार्क देण्यासारखा हा टॉपिक आहे. इझिली आहे, याच्यामध्ये जास्त काही अवघड कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे असं काही नाही. सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवला की हा टॉपिक तुम्हाला इझिली होऊ शकतो. चला बघून घ्या, आपल्याला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे. तर दिलेला आहे, विच ॲक्टिव्हिटी फॉर्म फॉलोइंग एक्झिबिट बाय द लेवीज बेस. आता आपण 3 थेरी बघितल्या होत्या. एक अरेनेची ॲसिड बेस थेरी पाहिली, त्यानंतर लॉरी ब्रॉन्स्टेडची ॲसिड बेस थेरी पाहिली आणि लेवीची ॲसिड बेस थेरी पाहिली. आता आपल्याला विचारलेलं बघा, ह्या तिन्ही मी तुम्हाला सांगितलं होतं सेक्शन आपण लेक्चर करत असताना, ह्या तिन्ही थेरी आहेत, त्या कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्टवर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक तर थेरॉटिकली विचारला जाईल किंवा त्याच्या ॲप्लिकेशनचा पार्ट विचारला जाईल. चला पहिला क्वेश्चन बघू आणि सिम्पलच क्वेश्चन्स आहे. काय आपल्याला काय बघायचं आहे, अकॉर्डिंग टू कोण पाहिजे आपल्याला, तर लेवीज बेस पाहिजे. अकॉर्डिंग टू लेवीज बेस म्हणजेच काय, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहेत आणि तो काय करतो, डोनेट करतो. डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर, डोनेट इलेक्ट्रॉन पेअरला त्या काय म्हणलं जातं, लेवीज बेस. आणि ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअरला काय म्हणलं जातं, लेवीज ॲसिड म्हणलं जातं. म्हणजे आपल्याला बेस पाहिजे, तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर पाहिजे. बघा काय आलं बघा, की डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. बघा या ठिकाणी बी नंबर ऑप्शन डोनेट. म्हणजे काय, मी म्हटलं तुम्हाला 10 सेकंडमधले जे क्वेश्चन्स आहेत ते हा क्वेश्चन्स आहे. लगेच थेरीवर आपल्याला कळालं, लगेच टिक मार्क गेला पुढं. ओके, मग ॲक्सेप्ट म्हणजे काय, तर तो ॲसिड असणार आहे. ॲक्सेप्ट म्हणजे कोण आहे, ॲसिड. H+ आयन, ॲक्सेप्ट H+ आयन आहे. त्यानंतर डोनेट OH- आयन आहे. म्हणजे बेस असेल तर काय करतो, तो OH- आयन काय करतो. हे तिन्ही कन्सेप्ट बघा, हे एक बी, सी आणि डी हे सगळे बेसच आहेत, पण वेगळ्या थेरीनुसार. पहिला जे ॲक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला ॲसिड म्हणलं. डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय झालं, आपण बेस म्हणलं. हे बरोबर आहे. पुढचा बघितला आपण, हे जे डोनेट OH, ज्याच्याकडे OH प्रेझेंट आहे, डोनेट OH काय करतो, डोनेट करतो. RNAचा बेस आहे तो. काय अकॉर्डिंग टू RNA काय झाला, बेस झाला. ॲक्सेप्ट द H+ आयन, ॲक्सेप्ट द H+ आयन, लॉरी ब्रॉन्स्टेड, प्रोटॉन ॲक्सेप्टर, प्रोटॉन डोनर. हां, प्रोटॉन ॲक्सेप्ट कोण करणार आहे, तर बेस. ॲक्सेप्ट कोण करणार आहे, तर बेस करणार आहे. म्हणजे हे तिन्ही बेस आहेत, पण आपल्याला कोणाचा पाहिजे, लेवीज बेस पाहिजे. म्हणजे कोण मिळालं आपल्याला, डोनेट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय मिळालं आपल्याला, डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कॉन्जुगेटेड ॲसिड. हे कॉन्जुगेटेड ॲसिड लक्षात ठेवायचं. काय, आपण एक थेरी बघितली लॉरी ब्रॉन्स्टेडची. कोणाची बघितली, लॉरी ब्रॉन्स्टेडची. त्यानुसार आपल्याला कोण पाहिजे, कॉन्जुगेटेड बेस पाहिजे. काय पाहिजे, कॉन्जुगेटेड बेस. लॉरी ब्रॉन्स्टेडनं सांगितलं काय, प्रोटॉन बेस आहे. कोण आहे, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेडचा जो बेस आहे, त्या बेसनं काय केलं, प्रोटॉन ॲक्सेप्ट केला. काय केला, हा H+ ॲक्सेप्ट केला. जे तयार होतं, बेस आहे, बेसने ॲक्सेप्ट केलं तर काय तयार होतं, कॉन्जुगेटेड ॲसिड तयार होतं. काय तयार होतं, कॉन्जुगेटेड ॲसिड. आपल्याला काय पाहिजे, कॉन्जुगेटेड ॲसिडच पाहिजे. म्हणजे कॉन्जुगेटेड ॲसिड पाहिजे आपल्याला. काय करायचं आहे, H+ काय केला पाहिजे, ॲक्सेप्ट केला पाहिजे. H+ घेतला आणि मग काय तयार होते ते बघू आपण. दिले तर काय, NH2 आणि काय दिले, मायनस. आणि ह्यानं काय केलं, H+, काय केलं, काय घेतलं, H+. प्लस मायनस कॅन्सल झाला आणि NH2 आणि प्लस H काय झालं आपल्याला, NH3 झालं. बघा नाही, सिंपल आहे ना, ह्याच्यामध्ये काय डोकं लावायची जास्त गरज नव्हती. सिंपल क्वेश्चन. कॉन्जुगेटेड ॲसिड कशापासून तयार होणार, तर तो होणार बेसपासून. बेस काय करणार, प्रोटॉन घेणार. प्रोटॉन म्हणजे काय घेणार, H+ घेणार. कोण घेणार, H+ घेतला, काय तयार झालं, कॉन्जुगेटेड ॲसिड. कॉन्जुगेटेड ॲसिड तयार झालं. मग आपल्याला काय घ्यायचं, H+ घ्यायचं. काय घ्यायचं, H+. मग NH2 मायनसने H+ घेतला. NH2 मायनसनं काय घेतला, H+ घेतला. प्लस मायनस कॅन्सल झालं. काय राहिलं, NH2 आणि H काय तयार झालं, NH3. पहिला संपला. ह्याचं काय तयार झालं, NH3. काय तयार झालं, NH3. चला पुढचं बघून घ्या. कोण आहे, NH3 आहे. कोण आहे, NH3. नीट समजून घ्यायचं, काय अवघड नाही याच्यामध्ये. NH3+ काय केलं आपण, H+ केलं. NH3+ काय केलं, H+. NH3 आता इथं मायनस प्लस आहे का, नाही. त्यामुळे तो पॉझिटिव्ह निघणार नाही. जो शेवटी मॉलिक्युल येणार आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजे हा N घेतला. हायड्रोजन किती झाले, हे 3 आणि 1 4. म्हणजे काय झालं, NH4 झालं. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज. बघा काय मिळालं आपल्याला, NH3 आणि काय मिळालं, NH4. कुठं आहे बघा, NH3 NH4. इथं काय ह्याचा काय संबंधच नाही. OH कुठून आला, ओके. NH3 इथे NH3 आहे, म्हणजे हा बरोबर आला असता, पण इथं नाही. म्हणजे ऑप्शन नंबर काय मिळाला आपल्याला, सी मिळाला. नीट समजून घ्या.
ऑप्शन नंबर काय मिळाला आपल्याला? सी करेक्ट मिळाला. सिंपल क्वेश्चन, ते 10 सेकंडमध्ये तुम्हाला झालं असतं. ओके, काय घेतलं? NH2 एच घेतला, NH3 झाला, आणि NH3 एच NH2 एच घेतला, NH3 झाला, आणि NH3 एच प्लस घेतला, काय झालं? NH4 प्लस झाला. आपलं काय आलं? करेक्ट आन्सर मिळालं. क्वेश्चन नंबर 2 करेक्ट. चला नेक्स्ट. हां, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन? काय करायचं आहे? H3O प्लस आयन इन मोल पर लिटर ऑफ 0.001 मोलर ॲसिटिक ॲसिड. अल्फा दिलेला आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट. अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. मग आपल्याला काय दिलेलं आहे? तर दिलेलं आहे की H3Oचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस? सिंपल फॉर्म्युला आपला. काय फॉर्म्युला आहे बघा? सी कुठे गेलं? हा, आता हाही इथं उपयोग पडेल म्हणून सांगतो तुम्हाला. काय मिळालं? H3O प्लस इज इक्वल टू काय असतं? सी अल्फा असतं. H3O प्लस म्हणजे काय? फॉर्म्युला सी आणि अल्फा. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन, आणि अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॅल्यू पुटअप करायच्या फक्त. काय करायचं? तर व्हॅल्यू पुटअप करायची. व्हॅल्यू पुटअप केली, काय मिळाले बघा? सी कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आपल्याला? 0.001 मोलार. 0.001 मोलार इंटू इंटू काय दिलेलं आहे? डिग्री. अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.134. 0.134. बस एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. सिंपल करण्यासाठी काय केलं आपण? हे पॉईंट आहेत इकडं राईट हँडला काय केलं? सरकवले. किती सरकवले बघा? 1 2 3 म्हणजे काय झालं? 1 इंटू 10⁻². किती? 3 म्हणजे काय झालं? -3 झालं. 1 इंटू काय झालं? 10⁻³ इंटू काय मिळालं आपल्याला? 0.134. आपला आन्सर मिळालं बघा. काय मिळालं? तर हे 0.134 इंटू 10⁻³ आला पाहिजे. ऑप्शन आहे का? नाही आहे. मग काय केलं? अजून एक घर सरकवलं. बघा, एक लक्ष द्या, नीट समजून घ्या. आता हेच मी इथं परत लिहितो. 0.134 इंटू काय मिळालं? 10⁻³ 0.134 इंटू काय मिळालं आपल्याला? 10⁻³. आता याच्याबरोबर आहे हा ऑप्शन. मग ते कसा आला ऑप्शन बघा? परत एक घर या साईडला, राईट हँड साईडला गेलो आपण. काय मिळणार आपल्याला? तर मिळालं. काय मिळालं बघा? 1.34. एक घर सरकवलंय, 10⁻⁻1चा चार्ज वाढला म्हणजे काय मिळालं आपल्याला? 1.34 इंटू 10⁻⁻4. किती मिळालं आपल्याला? 1.34 इंटू काय मिळालं? 10⁻⁻4. कुठं ऑप्शन आहे बघा या ठिकाणी? क्वेश्चन नंबर 3 ए ऑप्शन. सिंपल क्वेश्चन होतात. फॉर्म्युला एकच. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O इज इक्वल टू काय? सी लॅम्बडा. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. लॅम्बडा म्हणजे काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा, लॅम्बडा नाही, अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिलेली होती, डायरेक्टली पुटअप केली. सिंपल कॅल्क्युलेशन होतं. सिंपल कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला ए नंबरचं ऑप्शन मिळालं. चला नेक्स्ट बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 4 बघा. तेच परत दिलेलं आहे, पण काही चेंजेस दिलेले आहेत बघा. कॅल्क्युलेट H3O प्लस. आपल्याला फॉर्म्युला आता माहीत झाला. काय माहीत झाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू काय असतं? सी इंटू अल्फा असतं. काय असतं रे? सी इंटू अल्फा असतं. पुढं आता कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, म्हणजे सीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. सी इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 0.02. डिग्री मोनोबेसिक ॲसिड इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. मोनोबेसिक वीक ॲसिड के ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड के इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला? 1.8 इंटू 10⁻⁵. आता अवघड झालं. काय अवघड झालं बघा? फॉर्म्युला लिहिला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज इक्वल टू सी लॅम्बडा. सी अल्फा. लॅम्बडा काय होतं? सी अल्फा. सी मिळाला आपल्याला 0.02 मोलार दिलेला आहे ॲज इट इज. घेतलं. पण के ची व्हॅल्यू दिली, तर के ची व्हॅल्यू आहे का? नाही. मग आपल्याला के च्या व्हॅल्यूवरून अल्फा कन्वर्ट करता येतो. के च्या व्हॅल्यूवरून काय करता येतं? अल्फा कन्वर्ट करता येतो. मग के इज इक्वल टू काय? फॉर्म्युला आपला के ए इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर. के इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर सी. के इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर सी. मग आता आपल्याला काय पाहिजे? अल्फा पाहिजे. काय पाहिजे? अल्फा. रिअरेंज करू इक्वेशन. इकडं मल्टिप्लाय, इकडे डिवाइड झालं, म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं? के अपॉन सी मिळालं. काय मिळालं आपल्याला? के अपॉन सी. मग एकदा व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही सॉल्व करा, आणि मग त्याचे स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करा, किंवा असंही करू शकता ॲज इट इज. के अपॉन काय मिळालं आपल्याला? सी झालं. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय मिळालं? स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन सी मिळालं. के स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन सी. व्हॅल्यू काय करायच्या? पुटअप करायच्या, आणि मग सॉल्व करायचं. बघा काय मिळालं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ के ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 1.8 इंटू किती मिळालं? 10⁻⁵ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. सी किती दिलेलं आहे? 0.02 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 0.02. ह्यालाही सिंपल करता येईल आपल्याला. सिंपल करायचं, आणि मग काय करायचं? सॉल्व करायचं. सिंपल करून सॉल्व कसं करता येईल बघा? बघा, हे काय केलं? 18 0.02 आहे, म्हणजे किती झालं? 2 इंटू 10⁻² झालं. बघा काय झालं?
टू इंटू 10⁻². हे मी तुम्हाला समजण्यासाठी स्लो 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 करतोय, तुम्हाला फास्ट करता येईल नंतर. आणि याची व्हॅल्यू काय केली मी ॲज इट इज ठेवली 1.8 इंटू काय केलं 10⁻5. 10⁻² मी वर घेतलं. काय घेतलं 10⁻² काय घेतलं वर घेतलं. काय होणार आहे 10⁻² होणार. काय होणार आहे 10⁻². काय केलं मी इथं 10⁻². आता -5 आणि +2 काय झालं -3 झालं. काय झालं हे -3. इथंच करून दाखवतो आता. बरं ठीक आहे, सारखं सारखं लिहायला लागेल. 1.8 काय मिळालं बघा 1.8 इंटू काय मिळालं 10⁻³ मिळालं. आणि डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला 2 मिळालं. डिवाइड बाय काय मिळालं 2. पुढे समजून घ्या आता. आता मी काय केलं हे -3 आहे त्याला -4 मध्ये कन्वर्ट केलं, कारण स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना काय होईल -2 आहे, मग बाहेर पडेल तो. म्हणजे इज इक्वल टू काय करणार मी 18 डिवाइड बाय काय करणार 2 करणार. 18 डिवाइड बाय 2 इंटू काय होणार आहे 10⁻⁴ होईल. काय होणार ते 10⁻⁴. 18/2 म्हणजे काय होणार आपल्याला 9 भेटेल. काय भेटेल आपल्याला 9. बघा म्हणजे आपल्याला बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नाही. तर काय होणार आहे 9 इंटू काय होणार आहे 10⁻⁴ होईल. 9चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे किती येते 9चं स्क्वेअर रूट 3 आहे. किती येते 9चं स्क्वेअर रूट आपल्याला 3 आहे. आणि मग 9चं स्क्वेअर रूट किती मिळालं आपल्याला 3 मिळालं. 3 मिळालं बघा. आणि 10⁻² स्क्वेअर रूटच्या बाहेर आला काय मिळाला परत कशाला स्क्वेअर रूट, तर 3 ह्याच्यातनं बाहेर पडला काय मिळालं आपल्याला 10⁻². बाकी काय कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का आपल्याला, तर नाही पडली. डायरेक्टली काय केलं आपण सॉल्व्ह केलं. आता मिळाला कोण मिळाला कोण मिळाला अल्फा मिळाला. काय मिळालं आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे होती अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. नीट लक्षात घ्या, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा फक्त. थोडंसं आपण इकडे तिकडे केलेलं आहे. CH3O+ आहे. काय आहे ते H3O+ इज इक्वल टू काय होतं C इंटू काय होतं लॅमडा होतं. C किती दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन 0.02 दिलेलं आहे. लॅमडा किती आला आपल्याला 3 इंटू किती आला 10 किती तो -2 आला. मगाच्यासारखंच करायचं. ही काय आहे 2 इंटू काय होणार आहे 10⁻² इंटू काय होणार आहे 3 इंटू काय झालं 10⁻². 2 3 काय होणार आहे 6 होणार आहे. आणि 10⁻² इंटू 10⁻² 10⁻⁴. काय मिळालं आपल्याला 6 इंटू 10⁻⁴. कुठं ऑप्शन आहे आपल्याला बी नंबरचा ऑप्शन. बघा हे कॅल्क्युलेशन असं नजरेनं आपण व्यवस्थित बघितलं की बाबा आपल्याला समजते 2 आहे 18 आहे, भाग लागेल 9चा 9चा भाग लागला म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं की 3 होणार आहे. पॉवर हे करत असताना आपल्याला काय करायचं की असं आता आपण काय केलं ऑड नंबर होता इव्हन नंबरमध्ये आणला 10⁻³ मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे की पॉवर आपल्याला काय होतं 10 काय असेल 2 असेल आणि ह्याचा 2 असेल तर 2 काय होणार आहे 4 होणार आहे. 3 असेल तर 2 3 6 होणार आहे. अशा फॉर्ममध्ये आणायचं. ह्याच्या फॉर्ममध्ये आणलं की आपल्याला आन्सर भेटलं. किती मिळालं 10⁻². सिम्पल होतं, काही अवघड नाही. म्हणजे बाकीचं काय कॅल्क्युलेशन मोठं करायची गरज पडली का स्क्वेअर रूट माहीत असणं गरजेचं पडलं का नाही. अशा पद्धतीने जर सॉल्व्ह केला आपण तर इझिली काय होणार आहे सॉल्व्ह होणार. याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. तर या पद्धतीने काय करा तुम्ही कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करा. इझिली हे क्वेश्चन्स काय होतील सॉल्व्ह होतील. याच्यामध्ये काय अडचण नाही. फक्त या दोघांमध्ये ॲडिशन काय बघितले आपण एकामध्ये डायरेक्ट अल्फा दिला होता ना आपल्याला एकामध्ये अल्फा कॅल्क्युलेट करायची गरज होती. त्यासाठी आपण फॉर्म्युला पण वापरला के इज इक्वल टू काय अल्फा² C आणि अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हां नीट बघून घ्या सिम्पल आहे. याच्यात पीएच आहे. पीएचचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि पीओएचचा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पीएच म्हणजे काय निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. पीएच इज इक्वल टू व्हॉट निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. हा फॉर्म्युला आपल्याला फक्त पुटअप करायचा. बरं अजून काय दिलेलं आहे सेंटीमोलर दिले बघा. आपण बघितलं होतं डेसिमोलार सेंटीमोलार त्या पद्धतीनं. सेंटीमोलार काय केलं फॉर्म्युला काय होणार आहे 0.01 मोलार. सेंटीमोलार 0.01 मोलार. आता काय H2SO4 मध्ये H+ आयन किती प्रेझेंट आहेत रे 2 प्रेझेंट आहेत. किती प्रेझेंट आहेत 2. म्हणून काय दिलेलं आहे सोल्युशनचं किती येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ते होणार आहे मल्टिप्लाय बाय 2 होईल. म्हणजे किती मिळणार 0.02 मोलार. ही समजून घ्या बरं का. या ठिकाणी दुसरा असता तर फरक पडला असता HCl असता HNO3 असता किंवा इथं कोण आलेलं H2SO4 आलाय. H2SO4 म्हणजे काय आलं H+ किती कॉन्सन्ट्रेशन मिळालं 2 कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे H+ 2 आहेत. म्हणजे आपण ज्या कॉन्सन्ट्रेशनला मल्टिप्लाय केलं कितीने केलं 2 मल्टिप्लाय केलं किती मिळालं आपल्याला 0.02 मोलार मिळालं. किती मिळालं आपल्याला 0.02 मोलार. मग आता आपल्याला बघायचं आहे काय करायचं लॉग मायनस लॉग आहे इंटू काय केलं हे H+ कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02. मगाचपासून खूप वेळा बघितले आहे 0.02ला काय केलं कन्वर्ट करायचं डायरेक्टली. म्हणजे लॉगचं काय अडचण येणार नाही. लॉग काय 0.02 म्हणजेच किती होणार आहे 2 इंटू काय होणार आहे 10⁻².
2 इंटू काय होणार आहे 10⁻². 10⁻², म्हणजेच काय होतं बघा की 2 इंटू लॉग ऑफ 2 होतं. इथं नीट लक्षात घ्या आता. 2 इंटू काय म्हणणार आहे लॉग 2 होईल. काय होणार ही पॉवर आली 10⁻², -2 मग काय म्हणणार आपल्याला 2 मायनस आहे बघा हे. 2 मायनस काय होणार आहे लॉग 2 होणार. मग लॉग 2ची व्हॅल्यू आपल्याला पाठ आहेत. लॉग 1 टू 10 पाठच पाहिजे. मग काय मिळालं लॉग 2 म्हणजे केला 0.3010. किती मिळालं आपल्याला लॉग 2ची व्हॅल्यू पाठ पाहिजे आपल्याला. ते किती आहे 0.3010. मग आपल्याला काय मिळालं बघा की हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर एकच मिनटं. ओके हां. हे सोडून दिलं हे बाकीचं तरीसुद्धा आपल्याला लक्षात आलं किती येईल 1.7 येईल. किती येणार ते 1.7. पुढचा जरी पार्ट काढून टाकला तरी काय होणार आहे 1.7. काय आलं आन्सर आपल्याला क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन काय मिळालं ए मिळालं. किती मिळालं आपल्याला ए. सिंपल चालेल स्लो चालेल व्यवस्थित फक्त लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यातला एकही मार्क गेला नाही पाहिजे. 3 पैकी 3 मार्क ह्याच्यामध्ये पडलेच पाहिजेत. चला क्वेश्चन नंबर 6 बघू. कारण हे सिंपल क्वेश्चन्स आहेत. जास्त डोकं लावायची गरज नाही. जसं सॉलिड स्टेटमध्ये आपण बघितलं डेन्सिटी आणि खूप कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्या पद्धतीचे क्वेश्चन्स असेल तर ते एक वेळ खाऊ आहे. हे वेळ खाऊ क्वेश्चन नाहीत लगेच होऊन जातील. चला क्वेश्चन नंबर 6 बघा. H+ आयन दिले कशामध्ये लेमन ज्यूसमध्ये. अजून काय दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.0063 मोलार. व्हॉट इज द pH ऑफ लेमन ज्यूस. आता सारखंच करायचं काय वेगळं करायचं नाही. निगेटिव्ह लॉगॅरिथम H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काय करायचं आपल्याला निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ काय करायचं H+ आयन कॉन्सन्ट्रेशन करून घ्या. सिंपल हेच करायचं होतं वेगळं काहीच नाही. इथं डायरेक्ट दिलं होतं आपण लेमनचं काढायचं. pH इज इक्वल टू काय फॉर्म्युला मायनस लॉग ऑफ काय करणार H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दिले किती दिलेलं आहे 0.0063 दिलेलं आहे 0.0063. आपल्याला लॉग कशाचा दिलेला आहे 6.3चं. ह्याचं कन्वर्ट करून घ्यायचं. काय करायचं याचं कन्वर्ट करायचं कशामध्ये 6.3 मध्ये कारण त्याचा लॉग दिलेला आहे. मग ह्याचं कन्वर्ट करायचं सोपं आहे. किती घर जाणार बघा 1 2 3 3 घरी गेलो म्हणजे काय होणार बघा मायनस लॉग ऑफ 6.3 इंटू 10⁻³ किती घरी गेलो 3. मग मगाच्यासारखं 10⁻³ पॉवर किती आहे -3 आला इकडे 3 मायनस लॉग किती मिळाला 6.3 मिळाला. मग आता 3 पेक्षा आन्सर कमी येणार आहे. 3 पेक्षा कमी 2 ऑप्शन मिळाले आपल्याला. इथे एक मिळाला आणि इथे एक ऑप्शन मिळाला. हां म्हणजे तसं बघायला गेलं तर सॉल्व्ह करून घ्यायचं सिंपल आहे ना. म्हणून 3 मायनस लॉग 6.3 किती दिलेलं आहे 0.7893 म्हणजे नियरली किती मिळाला 8 मिळाला. 0.7993 म्हणजेच काय झालं नियरली 8 झाला. नियरली काय झाला 8 0.8 आणि 3 मायनस 0.8 केला तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 2.2 काय मिळालं आपल्याला 2.2. तर अशा पद्धतीचे जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तर मला वाटत नाही की याच्यामध्ये काय अवघड आहे. ओके आन्सर मिळाला आपल्याला 2.2. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सगळं स्लो चाललेलं होतं आपण थोडं फास्ट घेऊ मग तुम्हाला इझिली समजेल. बाकीचं आता हे सगळं बेसिक होतं. चला क्वेश्चन नंबर 7 जर बघितला ॲक्वेस सोल्युशन ऑफ अमोनियम क्लोराईड. अमोनियम हे फॉर्म्युला माहीत झाला की संपलं क्वेश्चनच याच्यात काही नाही. NH4Cl काय झाला अमोनियम क्लोराईड. पोटॅशियम सायनाईड काय मिळाला KCN मिळाला. त्यानंतर सोडियम फॉर्मेट मिळालं. म्हणजे अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स येतील मग तेवढे काय करायचं फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे काय करायचं आपल्याला सोडियम फॉर्मेट. तर काय फॉर्म्युला आहे आपल्याला HCOO आणि काय Na फॉर्म्युला. ओके म्हणजे आपल्याला हे तिन्ही फॉर्म्युला मिळाले. सोडियम फॉर्मेट HCOO Na NH4Cl आणि KCN मिळालं. मग आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यामधला ॲक्वेस सोल्युशन ऑफ काय अमोनियम क्लोराईड पोटॅशियम सायनाईड आणि सोडियम फॉर्मेट आर रिस्पेक्टिव्हली. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेट काढायचं आहे कोणता ॲसिडिक आहे आणि बेसिक आहे. तर ॲसिडिक सॉल्ट किंवा बेसिक सॉल्ट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस वीक ॲसिड वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस आणि वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. हे जर आपल्याला लक्षात आलं तर याच्यातला आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येतो. तर NH4 हा काय झाला बेसमध्ये आला. तो कुठला आहे वीक बेस. बघा इथे दाखवतो तुम्हाला हे खूप वर होऊन जाईल या ठिकाणी बघा आपण काय मिळालं आपल्याला पहिला NH4Cl आहे. NH4Cl NH4 आला कशापासून आला की आला वीक बेसपासून आला. Cl कुठून आला तर स्ट्रॉंग ॲसिडपासून आला. म्हणजे हा कोणापासून आलेला आहे तो NH4OH पासून आलेला आहे. हा कोण आला HCl. जो स्ट्रॉंग आहे तो आपलं बिहेवियर दाखवेल. याचा अर्थ हा काय झाला स्ट्रॉंग Cl आहे म्हणजे पहिल्याचं बिहेवियर काय मिळणार आपल्याला ॲसिडिक मिळालं. काय मिळालं पहिल्याचं बिहेवियर ॲसिडिक मिळालं. पुढं KCN बघू आपण KCN पोटॅशियम आहे. पोटॅशियम कुठून आला अल्कलाईन अर्थ मेटल म्हणजे KOH आला.
म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे. काय तो स्ट्रॉंग बेस आहे. KCN SCN पासून आला. कशापासून आला? SCN म्हणजे हा काय झाला? वीक बेस झाला, वीक ॲसिड झाला, वीक ॲसिड. कारण ॲसिडची नावं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेत मी. कोणकोणते? HCl, HNO3, H2SO4, त्यानंतर HCl झालं ना, HBr, त्यानंतर HClO4, HClO3, अजून एक राहिला HI. हे जर आले, हे सगळे स्ट्रॉंग आहेत. हे सगळे काय आहेत? स्ट्रॉंग आहेत. हे सोडून जर आलं तर लक्षात ठेवायचं वीकच आहे. स्ट्रॉंग बेसपासून आला ना वीक आहे. जो स्ट्रॉंग आहे तो आपलं बिहेवियर दाखवेल. की आला स्ट्रॉंग बिहेवियर म्हणजे आपल्याला मिळणारं बेसिक. म्हणजे पहिला ॲसिडिक पाहिजे, परत बेसिक पाहिजे. कुठं कुठं दिसते बघा, हे पहिला ॲसिडिक आहे, परत ॲसिडिक आहे, गेला, पहिला बेसिक आहे गेला, पहिला ॲसिडिक दुसरा बेसिक, पहिला ॲसिडिक दुसरा बेसिक. राहिलं काय? HCONA. आता Na सोपंच होतं ते. काय Na म्हणल्यानंतर आपल्याला समजलं ते स्ट्रॉंग बेसपासून आलेला आहे आणि तो इझिली आपला बेसिक तयार होणार आहे. हा तयार झाला काय की HC डबल बॉन्ड ॲसिडिक ॲसिड आहे. आणि मग ॲसिडिक ॲसिड नाही, फॉर्मिक ॲसिड आहे. आणि मग या फॉर्मिक ॲसिडमधला H निघून गेला आणि ह्या ठिकाणी Na आला. इथं NaOH पासून आला. हा OH हा H2 गेला आणि इथला N अटॅच झाला. Na हा बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे. आणि हा काय? वीक ॲसिड. जो स्ट्रॉंग आहे तो आपलं बिहेवियर दाखवेल. स्ट्रॉंग आहे, आपलं बिहेवियर दाखवलं, स्ट्रॉंग बेस आहे, बेसिक बिहेवियर भेटेल. काय मिळालं आपल्याला? ऑप्शन डी मिळालं. काय मिळालं आपल्याला? ऑप्शन डी. ॲसिडिक, बेसिक आणि बेसिक. काय मिळालं आपल्याला? ॲसिडिक, बेसिक आणि बेसिक. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. विच फ्रॉम फॉलोइंग बफर यूज टू मेंटेन pH ऑफ ह्युमन ब्लड. pH कुणाच काढायचं आपल्याला? ह्युमन ब्लड नॅचरली. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे बफरचे टाईप्स आहेत. ॲसिडिक बफर, बेसिक बफर, मग सोडियम ॲसिटेट, ॲसिटिक ॲसिड, वीक ॲसिड वगैरे आपण काय घेतो? कंप्लीट करतो. तर अशा टाईपचे काय करायचं? बफर घ्यायचा. पहिल्यांदा SCN दिलेला आहे, हायड्रोजन सायनाइड, आणि परत काय दिलेलं आहे? सोडियम सायनाइड दिलेला आहे. तर लक्षात ठेवा, ब्लडचा जो pH आहे तो किती असतो? तो असतो 7.36 टू किती असतो तो? 7.36 टू 7.42 नियर अबाउट. म्हणजे जरा अप्रॉक्सिमेटली भेटलं तर 7.4च्या आसपास असतो. आणि अशा वेळी लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, ज्यामध्ये हे जे तयार केलं जातं, जो बफर सोल्युशन आहे तो आहे कार्बोनिक ॲसिड अँड सॉल्ट ऑफ कार्बोनिक ॲसिड. काय लागतं आपल्याला? कार्बोनिक ॲसिड आणि सॉल्ट ऑफ कार्बोनिक ॲसिड. आता जो pH मेंटेन करायचा आहे तो काय करायचा आहे? 7 करायचं. काय करायचं आपल्याला? pH 7 करायचं. मग 7 मेंटेन करायचं. मग त्यासाठी आपल्याला HCO3 मायनस आणि H2CO3 हे बफर लागतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 8 हे जर ब्लडच्या रिलेटेड जर आपल्याला विचारलं तर हे लक्षातच ठेवायचं आहे. कार्बोनिक ॲसिड आणि सॉल्ट ऑफ कार्बोनिक ॲसिड हे दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय सॉल्ट. आताच क्वेश्चन बघितला आपण. स्ट्रॉंग ॲसिड पाहिजे आणि वीक बेस पाहिजे. स्ट्रॉंग ॲसिड मगाची 6-7 नावं दिलेलं तुम्हाला नावं ते. स्ट्रॉंग ॲसिड बघून घ्या. इथं स्ट्रॉंग ॲसिड आहे का? हे नाही. काय पाहिजे? स्ट्रॉंग ॲसिड. हा काय झाला? स्ट्रॉंग बेस प्लस काय झाला? वीक ॲसिड झाला. काय झाला? स्ट्रॉंग बेस आणि काय झालं? वीक ॲसिड. ओके. त्यानंतर बघा CuSO4 कॉपर आहे. अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलमधले जर इलेमेंट असेल तर स्ट्रॉंग बेसमध्ये जातो तो. ओके. SO4 आहे. SO4 म्हणजे तो कुठून आला? तो आला H2SO4 पासून आला. कुठून आला तो? H2. आणि H2SO4 कोण आहे? तर तो आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि Cu काय झाला? तो झाला वीक बेस. संपलंच, इथंच आलं ते. काय केलं? स्ट्रॉंग ॲसिड आणि काय मिळालं आपल्याला? वीक बेस. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. मिळालंच आन्सर आपल्याला. कॉपर कुठून आला? कॉपर हायड्रॉक्साईड पासून आला असेल. काय आला असेल तो? कॉपर हायड्रॉक्साईड, CuOH. आणि हा कोण आला? H2SO4 आला. मग हा काय झाला? हा Cu आहे आणि हातला OH आहे. ही दोघे एकत्र आले आणि टॉयस H2 नावाचा मॉलिक्यूल तयार झाला. CuSO4 हा आला काय? वीक बेस आहे. हा कोण आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे. आपल्याला तेच पाहिजे, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला? बी मिळाला. ऑप्शन काय मिळाला आपल्याला? बी, कॉपर सल्फेट मिळाला. ओके. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10. बाकीचं हे पण समजून घ्या. इथं काय? NH4 म्हणजे हा वीक काय? वीक बेस आहे. HF पण काय? वीक ॲसिड आहे. कारण आपल्याला त्या ॲसिडच्या ट्रीटमेंटमध्ये येतच नाही. ठीक आहे, हे समजून घ्या. पुढे क्वेश्चन नंबर 10 ह्याचा ऑप्शन मिळाला आपल्याला काय? बी नंबरचा ऑप्शन करेक्ट मिळाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडिक ॲसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडिक ॲसिड इफ इट्स अ pK किती दिलेलं आहे आपल्याला? 4.74.
पी के व्हॅल्यू किती दिलेलं आहे 4.74 आणि काय कॅल्क्युलेट करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. पी केचे वेगवेगळे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत. पी के ए इज इक्वल टू काय निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ के काय ते निगेटिव्ह लॉगॅरिथम काय आपल्याला के म्हणजे आता पी के इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ काय बघायचं आपल्याला के. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिडिक ॲसिड म्हणजे वीक ॲसिड काढायचं आहे म्हणजे संपलंच की इथं झालं क्वेश्चन मला. पी के इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ के व्हॅल्यू काय करायची आपल्याला पुटअप करायची काय करायचे याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचं आहे आणि व्हॅल्यू पुटअप केले तर आपल्याला सगळं आन्सर भेटेल. मग पी के इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ के. आता काय करायचं आहे पी के एची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे किती दिलेली आहे आपल्याला 4.74 इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ के. काय झालं हे मायनस लॉग ऑफ के. आता या साईडला लॉग आहे इकडे आल्यावर काय होणार तो अँटी लॉग होईल. काय होणार आहे त्या साईडला आल्यानंतर अँटी लॉग होईल म्हणजे हां त्या साईडला आल्यानंतर त्याचं काय होणार आहे अँटी लॉग होईल. मग काय होणार आहे के इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ के इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला अँटी लॉग मिळणार. आता अँटी लॉग ही मायनस टर्म घेतली इकडं तर मायनस 4.74 काय दिलेलं आहे मायनस 4.74 ओके. आणि मग याचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे अँटीलॉग कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अँटीलॉग कॅल्क्युलेट केला तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 1.82 इंटू 10⁻⁻5 काय मिळणार आपल्याला के इज इक्वल टू मिळालं 1.82 इंटू 10⁻⁻5. जर याचा आपण काय कॅल्क्युलेट केला की अँटीलॉग कॅल्क्युलेट केला मायनस 4.74चा कॅल्क्युलेट केला तर ऑप्शन आपल्याला सी मिळेल 1.85 इंटू 10⁻⁻5. चला नेक्स्ट बघून घेऊ. The solubility product of a PbCl2 is 3.2 into 10⁻⁵. Calculate the solubility in a mole per dm cube at 298 Kelvin. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर सोलिबिलिटी प्रॉडक्ट दिलेला आहे. हा सोलिबिलिटी प्रॉडक्ट काय केलेला आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की याच्यापासून काय की सोलिबिलिटी कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायचे सोलिबिलिटी कॅल्क्युलेट करायची. मग सोलिबिलिटी कॅल्क्युलेट करू आपण. त्यासाठी त्याचं डिसोसिएशन काय होते ते आधी पहिल्यांदा लिहा आणि मग आपल्याला समजेल काय केलं आपण PbCl2 काय तयार होणार आहे बघा की होणार आहे Pb2 प्लस 2Cl मायनस हे झालं डिसोसिएशन. ओके. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे सोलिबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपल्याला इक्वेशन मिळालं. आता ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली हे पहिल्यांदा बघा आणि मग KFCचा फाईल मग आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ही काय आहे तर काहीच नाही म्हणजे इथं 1 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 इथं 2 आहे म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली 2. KSPची फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एक्स इंटू वाय रेस टू वाय इंटू एस रेस टू काय होणार आहे एक्स प्लस वाय. ओके. मग आता आपल्याला सोलिबिलिटी प्रॉडक्ट दिलेला आहे KSP दिलेला आहे आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला लक्षात घेतला तर आपल्याला इझिली समजेल. पहिल्यांदा आपल्याला डिसोसिएशन करता आलं पाहिजे. जर डिसोसिएशन केलं तर डिसोसिएशन केल्यानंतर आपल्याला समजले काय समजतं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय होतात समजतात. आणि एकदा ह्या दोन्ही व्हॅल्यू समजल्या तर आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. आता मग बघा की काय दिलेलं आहे की KSPची व्हॅल्यू एचची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचे. KSP दिलेला आहे आपल्याला KSP किती दिलेला आहे 3.2 इंटू 10⁻⁵ दिलेला आहे. KSP किती दिलेला आहे 3.2 इंटू 10⁻⁵. आपण इक्वेशन काय करायचं रिअरेंज करायचं. इक्वेशन काय करणार आपण KSPचं काय इक्वेशन रिअरेंज केलं काय येते बघून घ्या. ओके. बघा KSPचे दिलेले व्हॅल्यू आपण पुटअप केली कुठे गेलं सोलिबिलिटी प्रॉडक्ट 3 किती दिले 3.2 इंटू 10⁻⁵ किती दिलेला -5. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 1 होणार आहे इंटू वायची व्हॅल्यू किती आहे 2 आहे तर 2 काय होणार आहे 2 होणार आहे इंटू एस काय होणार आहे 1 प्लस काय होणार आहे 2 होणार आहे 1 किती झाला 1 इंटू 2 किती झाला 4 इंटू काय होणार आहे एस काय होणार आहे 3 होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं 4s³ इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 3.2 इंटू 10⁻⁵ मिळालं 3.2 इंटू 10⁻⁵. मग मी काय केलं एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं 4 इकडं मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड झाला म्हणजे s³ इज इक्वल टू काय मिळालं 3.2 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय काय केलं 4. आता हे 8 भाग जातोय तर ह्याचा काय करावं लागेल 32 करावं लागेल 32 केलं 32 इंटू 10⁻⁶ केलं 32 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय काय केलं 4 केलं म्हणजे काय होणार आहे 4 8 32 म्हणजे 8 इंटू काय होणार आहे 10⁻⁶ म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली मला s³ मिळाली. बघा नीट समजून या कॅल्क्युलेशन पार्ट.
एस क्यूब इज इक्वल टू काय मिळालं मला, एस क्यूब इज इक्वल टू मिळालं 8 इंटू 10⁻⁻6. 8 इंटू काय मला 10⁻⁻6. आता ह्याचा क्यूब रूट घ्यायचा, काय घ्यायचा, यस काय करणार आहे 8 इंटू 10⁻⁻6चा काय घेतला क्यूब. 8चा क्यूब किती आला 2 आणि 10⁻⁻6चा क्यूब आला 10⁻². म्हणजे एचची व्हॅल्यू मला मिळाली किती 2 इंटू 10⁻². काय मिळाले 2 इंटू 10⁻². बघा ऑप्शन किती नंबरला आहे, तर ऑप्शन काय 1 नंबरला ए नंबरचा ऑप्शन आहे. काय मिळालं आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन 2 इंटू काय मिळालं 10⁻². हां बरोबर मोल पर DM क्यूब. बघा सिंपल आहे, याच्यामध्ये काय आवड नाही, क्यूब रूट कॅल्क्युलेट केला आपण. त्यासाठी पहिल्यांदा डिसोसिएशन कसं होते ते बघायचं. डिसोसिएशन कॅल्क्युलेट कारण सोलिबिलिटीचा फॉर्म्युला KSP इज इक्वल टू काय होता सोलिबिलिटी प्रॉडक्टचा x⁻⁴ y⁻y आणि s⁻x+y. ती व्हॅल्यू पुटअप केली, आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली 4s³ इज इक्वल टू हे. आणि मग आपण त्याचा एस क्यूबचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं आणि मग एसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, क्यूब रूट काढला आणि आपल्याला काय मिळालं डायरेक्टली त्याचं ॲन्सर भेटलं. पुन्हा तेच आहे बघा, वाटल्यास तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कॅल्क्युलेट द काय सोलिबिलिटी प्रॉडक्ट ऑफ BaF2. टेम्परेचर दिलेलं आहे, इट्स सोलिबिलिटी दिलेलं आहे, आपल्याला उलटं दिलेलं आहे. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सोलिबिलिटी प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अशी दिला होता सोलिबिलिटी प्रॉडक्ट आणि आता कॅल्क्युलेट करायचं आहे, आता सोलिबिलिटी प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचं. सेम आहे, काहीच विशेष करायचं नाही. आता जे केलं तेच करा. हे फक्त मी तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करून देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं. काय होणार आहे BA2 प्लस होईल, प्लस काय होणार 2F मायनस होईल. मगाच्या सारखंच आहे, x⁻² काय होणार आहे x होणार आहे, प्लस काय होणार आहे y प्लस नाही x⁻x इंटू काय होणार आहे काय झालं म्हणजे KSP इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला x⁻x इंटू y⁻y इंटू s⁻, काय होणार आहे x प्लस काय होणार आहे y होणार. एक्स किती मिळाला आपल्याला, इथं काहीच नाही, म्हणजे इथं 1 आला, म्हणजे 1⁻, काय झालं 1. इथं काय झालं 2⁻2 इंटू s⁻, काय झालं x प्लस वाय, म्हणजे 2 प्लस 1 काय झालं 3 झालं. मगाच्यासारखं झालं 4s³ झालं. काय झालं हे 4s³ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला KSP मिळालं. ओके, सोलिबिलिटी दिलेलं आहे, डायरेक्ट यस काय करायचं, सोलिबिलिटी दिलेलं आहे म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, एचची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. सोलिबिलिटी दिलेली आहे याचा अर्थ कशाची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, एचची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. मग एचची व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय करायची, पुटअप करायची. काय करायची, एचची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करायची. मग डायरेक्टली आपल्याला KSPची व्हॅल्यू भेटेल. KSP इज इक्वल टू 4 इंटू एसची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली, कुठे गेलं एस या ठिकाणी किती दिलेलं आहे 7.6 इंटू 10⁻³ 10⁻³ काय करायचं क्यूब करायचा, म्हणजे 4 इंटू 7 इज इक्वल टू 7.6चा काय करायचा आधी क्यूब करायचा इंटू 10⁻³ क्यूब किती झाला 10⁻9 झाला. 10⁻³ क्यूब किती झाला 10⁻9. आणि मग आता आपल्याला हे 7.6चा क्यूब तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. 7.6 इंटू 7.6 इंटू 7.6 हे 3 टाइम्स जर मल्टिप्लाय केलं तर 3 टाइम मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर भेटेल. आणि मग मल्टिप्लिकेशन बाकी सगळं केलं तर आन्सर भेटेल 1.755. बघा तर काय येते याचा आन्सर 1.755 इंटू काय होणार आहे 10⁻6 इंटू काय होते 10⁻6. कुठं आन्सर भेटते आपल्याला, तर ऑप्शन नंबर काय मिळाला सी मिळाला, ऑप्शन नंबर सी. कारण हे दोन्ही सेमच आहेत प्रॉब्लेम म्हणून कदाचित पहिल्यांदा फक्त विचारलं काय दोघात वेगळं नाही. ह्याच्यामध्ये सोलिबिलिटी प्रॉडक्ट दिला होता, सोलिबिलिटी विचारली होती, ह्याच्यात सोलिबिलिटी दिली होती आणि सोलिबिलिटी प्रॉडक्ट विचारला होता. तर हे दोन्ही मेथड सेमच आहेत, फक्त क्वेश्चन काय फॉर्म्युला रिअरेंज करायचं होतं, इतकंच काम याच्यामध्ये होतं, बाकी काही नाही. त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. चला नेक्स्ट बघून घेऊ. कॅल्क्युलेट द POH असं पाहिजे होतं हे, बरं ठीक आहे POH. तर POH बफर सोल्युशन, POH दिलेला आहे बफर सोल्युशनचा, कॅल्क्युलेट करायचं आहे POH बफर सोल्युशनचा फ्रॉम वीक बेस अँड 0.45 मोलर ऑफ इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. म्हणजे हा बेसिक बफर आहे, जो बेसिक आहे याचा अर्थ वीक बेस असेल आणि स्ट्रॉंग असेल कशाचा ॲसिडचा सॉल्ट असेल. ओके, मग आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची POHची कॅल्क्युलेट करायची आहे. POचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. POH इज इक्वल टू काय असतं PKA POH इज इक्वल टू PK बेस इंटू काय करायचं आपल्याला लॉग ऑफ काय करायचं आहे प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन बेसिक आहे म्हणजे काय करायचं बेस घ्यायचं, काय करायचं बेस. आता काय काय व्हॅल्यू दिले तेवढं फक्त पुटअप करायचे. PKB दिले किती दिलेले आहे 4.7447 प्लस
लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट, कुठे गेला सॉल्ट, हां सॉल्ट काय दिलेलं आहे आपल्याला 0.45 दिलेला आहे. किती दिलेला आहे 0.45 डिवायडेड बाय बेस किती दिलेला आहे, वीक बेस दिलेला आहे 0. किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. काय दिलेलं आहे, मग हे आपल्याला सॉल्व करायचं 4.7447 प्लस लॉग ह्या दोघांची काय करणार आहे आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर मग काय सांगितल्या पद्धतीने पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमधलं काढून टाकायचं, म्हणजे किती होणार बघा. ही किती घर गेलं, 2 घरं गेलो म्हणजे काय आलं 45 इंटू किती केलं 10⁻² केलं. आणि हे 2 घरं गेला ही 3 आणखी एक घर गेलं इथला, तर काय होणार आहे 30 होईल. ते काय होणार आहे 31 घर आणि इंटू काय होणार आहे ते 10 काय होणार आहे -2 2 घर गेलं, ह्याला मायनसला मायनस निघून गेलं. काय मिळालं 4.7447 प्लस लॉग ऑफ, आता कशाने भाग जातो 30नं डायरेक्टली घालू शकता. काय होणार आहे 30 एके 30 होईल किंवा 5नं जाऊ लावला 5 9 45 5 सक्क 30 आलं. काय आलं 5 9 45 आणि 5 सक्क 30. त्यानंतर 3चा भाग जातो 3 2 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे काय आलं 3/2 म्हणजे 1.5 आलं. किती आलं 4.7447 प्लस लॉग ऑफ किती करणार आहे 1.2 केलं. लॉग काय केलं 1.2. मग आता आपल्याला लॉगच्या व्हॅल्यू काय करायचे आहेत लर्न करायचे आहेत, ते पण 1 to त्याच्यापर्यंत 1 to 10 पर्यंत लॉगचे व्हॅल्यू काय करायचे आहेत पाठ करायचे आहेत. लॉगचे व्हॅल्यू पाठ करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते काय करायचे ॲडिशन करायचे. मग या सगळ्यांचं आन्सर जर कॉमन कॅल्क्युलेट केलं तर ते येतं 4.92 येतं. किती येतं 4.92 म्हणजे आपल्याला काय मिळालं आन्सर मिळालं सी मिळालं. बघा तर हे जर पाठ केलं लॉग 1/2 1.2 तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडिशन करता येतील आणि मग आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 4.92 हे आपल्याला भेटेल. चला पुढचं बघून घ्या काय दिलेलं आहे. विच अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ बेसिक आताच मी सांगितलं बेसिक बफर्स. बेसिक बफर, बेसिक याचा अर्थ वीक बेस आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. इथे लिहून देतो परत एकदा. हे पाहिजे आपल्याला, काय पाहिजे वीक बेस प्लस काय पाहिजे. मग आता वीक बेस कुठं आहे बघायचं आणि त्याच्याबरोबर हे जुळी जुळून द्यायची. मग आता पहिल्यांदा मिळालं हा NH4OH हा वीकच बेस आहे आणि मग आपल्याला काय पाहिजे स्ट्रॉंग ॲसिडचा सॉल्ट पाहिजे. आला इथं Cl आहे. हा कुठून आला बघा, हा आला NH4OH प्लस HCl तयार झाला NH4Cl प्लस H2. कशाचा आला हा स्ट्रॉंग ॲसिडचा, कारण हा HCl कोण आहे स्ट्रॉंग. मग सॉल्ट कशाचा घेतला स्ट्रॉंग ॲसिडचा आणि काय पाहिजे वीक बेस. म्हणजे आपल्याला पहिल्याच याच्यात ऑप्शन मिळालं काय मिळालं NH4OH प्लस काय मिळालं NH4Cl. NH4OH प्लस काय मिळालं आपल्याला NH4Cl. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला काय करेक्ट आहे. ह्याच्यामध्ये काय झालं कोण आहे हा वीक ॲसिड आहे. कोण आहे तो वीक ॲसिड. वीक ॲसिड म्हणजेच काय हे वीक ॲसिड आहे आणि सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आहे. वीक ॲसिड म्हणजे हा काय झाला हे ॲसिडिक बफर झाला. काय झाला ॲसिडिक बफर. लक्षात ठेवा नाव तुम्हाला मी शिकवताना एक्सप्लेन करताना जो बफर आहे तो वीक असणार आहे. म्हणजे बेसिक बफर आहे बेसिक आहे म्हणजे वीक काय असणार बेस असणार. ॲसिडिक बफर आहे म्हणजे वीक कोण असणार आहे ॲसिड. ह्याच्या बरोबर अपोजिट पुढे जायचं. स्ट्रॉंग काय घ्यायचा सॉल्ट घ्यायचा. जर बेसिक असेल तर ॲसिडचा स्ट्रॉंग घ्यायचा सॉल्ट आणि ॲसिड असेल तर बेसचा स्ट्रॉंग घ्यायचा. आपल्याला आन्सर मिळालेला आहे NH4OH प्लस काय मिळालं आपल्याला NH4Cl मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून थोडं फास्ट घेऊया आता खूप वेळ झाला. आयडेंटिफाय द सॉल्ट दॅट डज नॉट अंडरगोज हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस याच्यामध्ये आता कोणत्या सॉल्टमध्ये होत नाही. हायड्रोलायसिस काय की कोणत्या सॉल्टमध्ये काय होत नाही हायड्रोलायसिस होत नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग कशामध्ये हायड्रोलायसिस होत नाही तर ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस येतील. काय येतील जो सॉल्ट कशाने तयार झालेला आहे हे नीट लक्षात घ्या. जर तो एखादा बेस स्ट्रॉंग ॲसिड आणखी काय स्ट्रॉंग बेस न जर तयार झाला असेल म्हणजे सॉल्ट काय असेल न्यूट्रल सॉल्ट असेल. काय असेल न्यूट्रल सॉल्ट त्याचं हायड्रोलायसिस होत नाही. मग आता NH4 आहे इथे नावातच आता कळालं आपल्याला NH4 आहे म्हणजे वीक आहे बघायचीच गरज नाही वीक बेस आहे. ॲसिडिक ॲसिड हा काय वीक ॲसिड आहे संपलं. ऑप्शन एक काढून गेले. के म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे बरं का. एक काय NO3 आहे तो कशापासून आला HNO3 म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे स्ट्रॉंग बेस झालं स्ट्रॉंग ॲसिड आला आपल्याला आन्सरच मिळालं. स्ट्रॉंग ॲसिड आणि काय मिळालं स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून न्यूट्रल सॉल्ट तयार झाला KNO3 काय तयार होणार आहे तर तो
डज नॉट अंडरगोज द हायड्रोलायसिस, त्याचं हायड्रोलायसिस होणार नाही. चला क्वेश्चन नंबर 16 बघू. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन इज अ प्युअर वॉटर. प्युअर वॉटर हॅज pH 7. बघा नावातच आहे. 7 म्हणजे काय पाहिजे? न्यूट्रल पाहिजे. 7 म्हणजे काय पाहिजे? न्यूट्रल पाहिजे. न्यूट्रल आत्ताच सांगितलं तुम्हाला. न्यूट्रल सॉल्ट कधी तयार होतं? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पाहिजे. काय पाहिजे? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. मग आता आपल्याला बघायचं की कशा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. इथंच आता काढलं ना आपण KNO3, संपलं इथंच. काय प्युअर वॉटर काय मिळालं? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस काय मिळालं? KNO3. क्वेश्चन नंबर 16चा आन्सर मिळाला आपल्याला KNO3. कारण इथंच का सॉल्व केलेलं, त्यामुळे परत काय सांगायची गरज नाही. के आला HNO3, के आला KOH पासून आला आणि NO3 आला HNO3 पासून आला. बस हा OH हा H काय झाला? H2 झाला. हा K आणि NO2 हा काय झाला? KNO2 आला, KNO3 झाला. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर डायरेक्टली मिळाले. क्वेश्चन नंबर 16चा ऑप्शन नंबर काय मिळाला? सी मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. तर कॅल्क्युलेट द pH मगाच्या सारखंच आहे, फक्त डायबेसिक दिले, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कॅल्क्युलेट काय करायचं? pH करायचं. कशाचं? 0.01 मोलार. कशाचं कॅल्क्युलेट करायचं आहे? 0.01 मोलारचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्म्युला काय येणार आहे? डायबेसिक आहे, मग लक्षात ठेवायचं. मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2 करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय बाय 2 करायचं. मग मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला त्याचं काय येणार आहे? आन्सर भेटणार आहे. काय बघायचं आपल्याला? हा pH इज इक्वल टू काय बघितलं? निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. pH इज इक्वल टू, इकडे दाखवू आपण. pH इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मायनस लॉग ऑफ काय येणार आहे? H प्लस कॉन्सन्ट्रेशन. डायबेसिक आहे मगाच्या सारखं, H2SO4 सारखं. 2 न काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. pH त्याच्या आधी करूनच घेऊ. काय? 0.01 आहे. काय आलं बघा? कॉन्सन्ट्रेशन आधी बघून घेऊ. 0.01 मल्टिप्लाय बाय काय केलं? 2 केलं. म्हणजे काय मिळालं? 0.02. खूप वेळा हेच क्वेश्चन आलं ना आपल्याला. म्हणजे काय केलं? 0.02 आलं. म्हणजेच किती आलं? 2 इंटू किती आलं? 10⁻². बघा हे 1.7 आन्सर येते याचं. 2 इंटू 10⁻² लिहिलं. म्हणजे बघा मायनस लॉग ऑफ काय मिळालं? तर इन ब्रॅकेट काय आलं? 2 इंटू 10⁻². म्हणजेच काय मिळालं? 2 मायनस लॉग किती आला? 2 आला. म्हणजेच 2 मायनस लॉग. लॉग 2ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. किती माहिती आहे? 0.3010. म्हणजेच किती मिळालं? 1.7. खूप वेळा तिसऱ्यांदा, आय थिंक तिसऱ्यांदा क्वेश्चन वेगळे आहेत. मी काय सांगितलं? क्वेश्चनचा फॉर्मॅट वेगळा आहे. ही व्हॅल्यू 0.02चं लॉग काढायचं. म्हणजे बघा व्हॅल्यू काय जास्त वेळा चेंज झाला नाहीत आतापर्यंत. 3 वेळा क्वेश्चन बघितलं. म्हणजे आपल्याला जर असा क्वेश्चन डायरेक्टली जर विचारला 0.01 पण डायबेसिक दिला, याचा अर्थ ते 0.02 होणार. आन्सर आपल्याला 1.7. आता माझ्या डायरेक्ट लक्षात आलं. तसंच तुमच्याही लक्षात येईल की असं आलं, याचा अर्थ आपल्याला आन्सर मिळालं काय? डी ऑप्शन 1.7 मिळालं. अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेडनं काय सांगितले? आयडेंटिफाय द बेसेस इन द फॉलोइंग रिएक्शन. लॉरी ब्रॉन्स्टेड RNAs नंतर लॉरी ब्रॉन्स्टेड, प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन काय करायचं आहे? ॲक्सेप्टर. ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये लॉरी ब्रॉन्स्टेडमध्ये आपल्याला प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ॲक्सेप्टर आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार काय करायचं? सॉल्व करायचं. ओके, मग कुणी प्रोटॉन घेतला, कोणा एक प्रोटॉन दिला, तर इक्वेशन दिलेलं काय? ClO4 मायनस CO प्लस काय दिलेलं आहे? ॲसिड दिले. इथे जरा इक्वेशनमध्ये तर पॉझिटिव्ह चार्ज येणं गरजेचं होतं, ते दिलेलं नाही. इथे एक आहे. म्हणजे असं इक्वेशन आहे ClO4 मायनस प्लस HCO3. एकच मी इक्वेशन फक्त चेंज होतो. ओके चल, मायनस याच्यापासून तयार झालं HClO4 प्लस CO3 टू मायनस. आणि आपल्याला काय? अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी आयडेंटिफाय द बेस इन द फॉलोइंग रिएक्शन. आणि याच्यामध्ये बेस विचारलेला आहे. तर आपल्याला रूल काय माहिती आहे आपल्याला की जी प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर, प्रोटॉन डोनर काय असणार आहे? तो ॲसिड असेल आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर काय असणार आहे? बेस असणार आहे. मग आता याच्यात कुणी प्रोटॉन दिलेला आहे आणि कुणी प्रोटॉन ॲक्सेप्ट केलेला आहे, एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे. मग ClO4 आहे. काय ते? ClO4. ClO4चं कशामध्ये कन्वर्ट झालं? HClO4 मध्ये कन्वर्ट झालं. बघा मग अशा आपण आय थिंक सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समजलं असतं. ClO4 मायनस पासून तयार झालं HClO4 मायनस. तर ClO4 मायनस आहे, ह्यानं जर समजा प्रोटॉन ॲक्सेप्ट केला, ह्याने काय केला? पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झालं आणि ClO4ला H अटॅच झाला, काय तयार झाला? S4. मग ज्यानं काय केला? प्रोटॉन ॲक्सेप्ट केला. याचा अर्थ हा कोण झाला? प्रोटॉन ॲक्सेप्ट म्हणजे काय झाला? बेस झाला. काय झाला? बेस. म्हणजे आपल्याला एक मिळाला काय? बेस मिळाला. आपल्याला काय पाहिजे? बेस पाहिजे. ओके, परत आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय द बेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. काय? हां, बेसच करायला सांगितलं होतं. म्हणजे आपल्याला बेस मिळाला काय? ClO4 मायनस मिळाला. काय मिळालं आपल्याला? ClO4 काय मिळाला? मायनस मिळाला. पुढं जाऊन
आता इथं काय आहे की याच्यापासून HClO3 आहे, काय ते HClO3 हा बेस आहे आणि हा काय झाला, मग आता हा ॲसिडच असणार आहे, कारण हा काय देते बघू आपण. ह्याच्यापासून काय तयार झालं बघू आधी, मग आपण सॉल्व्ह करू. HClO3 मायनस पासून तयार झालं CO3 मायनस झालं. काय झालं, HClO3 मायनस पासून CO3 मायनस झालं. मग CO3 मायनस आता काय केलं यानं, H प्लस काय केला, डोनेट केला. यानं काय केला, H प्लस डोनेट केला. म्हणजे ह्याच्यातला काय गेला, H प्लस निघून गेला. Cl आहे का CO आहे, काहीतरी गोळ होते रे. हा HCO3, HCl नाही. हा एक तर मिळाला आपल्याला, कोण मिळाला, हा पहिला हा बेस आहे. आता ह्याच्यात आणि ह्याच्यातच फक्त रिलेशन मांडायचं होतं आपलं. HClO नाही, HCO, हा HCO3 मायनस आहे, HCO3 मायनस आहे आणि त्याच्यापासून तयार काय झालेलं आपल्याला CO3 मायनस झालेला आहे. म्हणजे हा CO3 मायनस जर आपण इकडे घेतला, समजा CO3 मायनस आहे, ह्यानं काय केलं बघा, ह्याच्यापासून हे किंवा ह्याच्यापासून हे तयार झालं. ह्याला काय करावं लागलं आपल्याला की HCO3ला HCO3 मायनस आणि CO3 म्हणजे हे येण्यासाठी ह्याच्यापासून काय करावं लागेल, H प्लस काय करणार त्यातून रिमूव्ह करणार. काय करणार त्याच्यात, H प्लस काय करणार, रिमूव्ह करणार. म्हणजे ह्यानं काय केलं, CO3 मायनसनं जर प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर तयार होणार आहे आपल्याला HCO3 मायनस. CO3 मायनसनं काय केलं, H प्लस घेतला बघा. ह्या एका प्लसला एक मायनस काय झाला, म्हणजे बघा CO3 मायनस आहे, त्यातला एक प्लसला एक मायनस निघून गेला, एक घेऊन गेला, म्हणजे काय झालं, CO3 मायनस मिळाला. इथला राहिला कोण, H, म्हणजे काय झालं HC. म्हणजे इथं मिळाला आपल्याला हा बेस आहे आणि हाही कोण मिळाला आपल्याला, बेस मिळाला. काय मिळाला, बेस. त्यानं काय केलं, प्रोटॉन ॲक्सेप्ट केला. ClO4 मायनस कुठं आहे, ClO4 मायनस या ठिकाणी आहे. अजून काय पाहिजे आपल्याला, टू CO3 मायनस पाहिजे, CO3 मायनस. ओके, ClO4 मायनस मिळाला आपल्याला, पण CO3 मायनस इथं आहे. म्हणजे काय मिळालं, ऑप्शन नंबर डी मिळाला. अरे ClO4 मायनस काय तर गोळ होते. एकच मिनिट बाळानो. हा ऑप्शनमध्ये जरा गोळ झालेला आहे. ClO4 हे बरोबर आहे, इथं कुठंच नाही. इथं हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला. तर ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आहे, ClO4 मायनस आणि CO3 मायनस. ओके, हे समजून घ्या व्यवस्थित. आपल्याला माहिती आहे लॉरी ब्रॉन्स्टेडमध्ये काय करणार, प्रोटॉन ॲक्सेप्ट आणि प्रोटॉन काय करणार, डोनर. म्हणजे हे काय, हे फक्त बघून बघायचं, त्याच्यामध्ये ॲड करून बघायचं. ह्याच्यामध्ये आपण ॲड करून बघितलं, ClO4 मायनस काय केलं, प्लस बरोबर मिळाला, HCl, याचा अर्थ हा काय झाला, बेस झाला, प्रोटॉन त्याने ॲक्सेप्ट केला. म्हणजे ह्याचं काम तर संपलं होतं. आपल्याला आन्सर एक मिळालं होतं, ClO4 मायनस. ह्या ठिकाणी ClO4 मायनस आहे, तर ह्या दोन्ही क्वेश्चन ऑप्शन ऑटोमॅटिकली निघून गेले. राहिला आपल्या ह्याच्यात आणि ह्याच्यात बघायचं होता. तर हा काय बेस आहे, तर हा ॲसिड असणारच आहे. म्हणून आपण फक्त चेक काय केलं, HCl पासून हा बघितला. या ठिकाणी CO3 मायनसने H प्लस घेतलं तर आपल्याला काय मिळालं, HCO3 मायनस. आणि म्हणजेच काय मिळालं आपल्याला, CO3 हा काय झाला, 2 मायनस बेस झाला. म्हणजे ऑप्शन आपल्याला ए हा करेक्ट मिळाला. चला नेक्स्ट. त्या ऑप्शनमध्ये लिहिलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला जम्बलिंग झालं. पुढं, फ्रॅक्शनल ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अन इलेक्ट्रोलाइट डिसोसिएशन व्हेन, कधी व्हेन इक्विलिब्रियम इज अटेंडेड इज नोन ॲज. तर आपल्याला तर त्याला डिग्री ऑफ काय म्हणलं जातं, डिसोसिएशन म्हणलं जातं. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज अ डिफाईन, काय सांगितलं आपल्याला, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएशन इंटू द आयन्स व्हेन इक्विलिब्रियम अटेंड. याला काय म्हणलं जातं, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हटलं जातं. काय म्हणलं त्याला, डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे क्वेश्चन नंबर ए हा थेरॉटिकल बेसवर आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणला. पुढे आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स नॉट डिफाईन, यातलं कुठला सबस्टन्स डिफाईन केला नाही. कशा बाबतीमध्ये, ॲसिड आणि बेसच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत, ॲसिड आणि बेसच्या. कोणाची थेरी, ॲसिड बेस. ह्याच्यामध्ये फक्त H प्लस पाहिजे आणि काय पाहिजे, OH मायनस. हे जर असेल तर ते, आणि फक्त तेच आर एन एसनं काय केलं, एक्सप्लेन केलं, तेच आहे आर एन एसनं. एक तर काय पाहिजे, H प्लस आणि काय OH मायनस. याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे, हायड्रोजन डोनेट करतो त्याला म्हणलं ॲसिड, आणि ज्याच्याकडे OH प्रेझेंट आहे ना, OH डोनेट करतो त्याला म्हणलं बेस. हे तेवढंच फक्त बघायचं आहे. इथे H आहे, H देणार, हा OH आहे देणार, हे करेक्ट आहे. आपल्याला नॉट पाहिजे ना.
हो, करेक्ट आहे. पुढे अजून काय दिलेलं आहे, इथं काय हायड्रोजन आहे, इथं एच आहे, हाही करेक्ट आहे. इथं एल-सी-एल त्याचं काय सांगितलेलं नाही, हे लेवीज आहे, ही लेवीज आहे. म्हणजे हा ऑप्शन नाही. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला? बी ऑप्शन मिळाला. हे बाकीच्यामध्ये HNO3 आहे, ह्याच्यामध्ये H+ आहे, हा झाला ॲसिड, हा OH आहे, हा काय झाला बेस झाला अकॉर्डिंग टू आर्नेस बेस. हे ॲसिड आहे, हा बेस आहे, हा ॲसिड आहे, हा बेस आहे. पण हे जे दिलेलं आहे AlCl3 म्हणजे याच्याकडे लोन पेअर प्रेझेंट असतील किंवा नसतील त्याच्यानुसार ते एक्सप्लेन केलेलं आहे AlCl3चं. तर ते अकॉर्डिंग टू काय RNASनं काय केलं नाही, त्याचा आन्सर दिलेलं नाही. अकॉर्डिंग टू RNAS काय फक्त H+ आणि OH- फक्त आपल्याला त्याच्यामधला चेक करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घे. कॅल्क्युलेट द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH इफ इट इज 4% डिसोसिएशन. केबीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. मोलार कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. केबी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस आपल्याला काय केलेलं आहे? प्रोव्हाइड केलेलं आहे. काय केलेलं बी प्रोव्हाइड केलं आहे. मग अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन, काय फॉर्म्युला त्याचा? अल्फा इज इक्वल टू काय? पर्सेंट डिसोसिएशन डिवायडेड बाय 100. पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय काय करायचं आपल्याला? 100 करायचं. जे आन्सर येईल ते आपलं करेक्ट असेल. अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन बाय 100. अल्फा काय करायचं आपल्याला? हा डिसोसिएशन कॅल्क्युलेट द मोलार कॉन्सन्ट्रेशन. अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन. किती पर्सेंट डिसोसिएशन झाले? तर 4% झाले. किती झाले ते? 4%. मग 4 डिवायडेड बाय काय केलं आपण? 100 केलं. म्हणजे 4 इंटू काय होणार आहे? 10⁻² होईल. म्हणजेच काय? हां, बरोबर. 10 बघा हे कसं होतं? 10 काय होणार आहे? 10 काय होणार आहे? 2 होणार आहे आणि 10 वर गेलं ते काय आलं? -2 झालं. म्हणजे बाकीची काय गरज पडली नाही. अल्फा इज इक्वल टू 4 इंटू 10⁻². फक्त अल्फा मिळालेला आहे. आपल्याला सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट द मोलार कॉन्सन्ट्रेशन. पहिले 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले, त्यानुसार आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे आहेत. तर काय की अल्फा स्क्वेअर केबी इज इक्वल टू काय? अल्फा स्क्वेअर सी आहे. केबीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. केबी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर काय? सी. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? सी कॅल्क्युलेट करायचं आहे. सी इज इक्वल टू केबी डिवायडेड बाय काय होणार आहे? अल्फा स्क्वेअर. केबी डिवाइड बाय काय करणार आपण? अल्फा स्क्वेअर. मग आपल्याला व्हॅल्यू काय करायची? पुटअप करायची आहे. केबीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. किती दिलेली आहे आपल्याला? 1.6 इंटू किती दिलेला? 10⁻5 डिवायडेड बाय अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू कुठे गेला? अल्फा स्क्वेअर 4 इंटू 10⁻². अल्फाची व्हॅल्यू पुटअप केली 4 इंटू 10⁻² चा काय करायचा? स्क्वेअर करायचा. इथे आपल्याला आता इझिली होऊन जाईल बघा. 1.6 इंटू किती मिळालं? 10⁻5 मिळालं. डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर काय झाला? 4 4 किती झाला? 16 झाला. 10⁻² चा स्क्वेअर झाला. 10⁻² चा स्क्वेअर झाला. 10⁻4 झाला. काय झाला तो? स्क्वेअर नाही, 10⁻² इंटू काय केला? त्याला स्क्वेअर केला तर ते झालं 10⁻4 झालं. 10⁻4 काय गेलं? वर गेला. काय होणार आहे? +4 होणार. काय होणार आहे? बरं, त्याच्या आधी अजून एक करू शकतो आपण. काय की बरं ठीक आहे. 10 ती आधी करून घेऊ. 10⁻4 आहे, वर गेलं. काय होणार? 1.6 डिवाइड बाय 16. 1.6 इंटू डिवाइड बाय 16 इंटू काय होणार? 10⁻- काय होणार आहे? 5 होणार आहे. 10⁻5 इंटू काय होणार आहे? 10⁻4 होईल. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला काय मिळणार? 1.6 डिवाइड बाय 16 इंटू काय मिळणार आपल्याला? 10⁻1 भेटणार. किती मिळणार? 10⁻1. आता ह्याला काय करायचं? तर 1.16 डिवाइड बाय काय केलं आपण? 16 केलं. 1.6 डिवाइड बाय काय केलं? 16. आपल्याला काय मिळणार? 0.1 भेटेल. किती भेटेल ते? किंवा आपल्याला काय करायचं? पॉईंट काढून टाका. ते जर नसेल समजत तर आपल्याला हे पॉईंट काढून टाकायचं. 1.6 आहे, त्याला 16 केलं. काय होणार आहे? 10 किती होणार आहे? -2 होईल. डिवायडेड बाय काय करणार? 16 करणार. हां, 16ला 16 निघून गेलं. म्हणजे काय मिळालं आपल्याला? 1 इंटू 10⁻2 मिळालं. आहे का ऑप्शन त्यामध्ये? नाही. मग लिहा. किती घरं जायचे आहेत? 1 2 घरं जायचे आहेत. म्हणजे 0.01 काय केलं आपण? हा 1 आणि 2 म्हणजे काय आलं? 0.01. आन्सर काय मिळालं? हे मिळालं. किंवा हे मगाशी सांगितलं इथं काय आलं असतं? हे 0.1 आलं असतं. इंटू 10 किती मिळालं असतं? -1 मिळालं असतं. म्हणजेच काय आलं? 0.01. कशाही पद्धतीने सॉल्व्ह करा, जे आपल्याला सोपं जातं. कॅल्क्युलेशन जे पार्ट सोपं जाते त्या पद्धतीने आपण करायचं. ह्या सगळ्यात स्टेप लिहायची तुम्हाला गरज पडली का? नाही, गरजच नाही त्याची. डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डायरेक्टली इन द सेन्स तोंडी सॉल्व्ह करू शकता. 4 4 काय झाला असतं? 16 झाला असतं. लिहायची गरज पडली नसती. ही स्टेप आली असती डायरेक्टली तुम्हाला. त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळालं किती? 0.01 मोलार मिळालं.
फक्त आता फॉर्म्युला आपल्याला पाहिजे काय, विच फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू डिटरमाइन डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि अल्फाचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स, अल्फा काय, नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. म्हणजे आपल्याला काय मिळालं, ऑप्शन सी मिळाला, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएशन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सी आयन इन ब्लड सिरम हॅव्हिंग अ pH 7.4. आता आपल्याला काय करायचं आहे, मगाशी एक आपण सॉल्व केला होता, कशाच्या ब्लडच्या रिलेटेड एक क्वेश्चन सॉल्व केला होता, कार्बोनिक ॲसिड आणि सॉल्ट ऑफ कार्बोनिक ॲसिडचा. त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर काय आहे आपल्याला 20. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सी आयन कशामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ब्लड सिरममध्ये. आणि आपल्याला pH किती दिलेला आहे, तर दिलेला आहे तर 7.4 दिलेला. किती दिलेला आहे आपल्याला, 7.4. मग आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे, pH काय, pH प्लस POH इज इक्वल टू 14. काय फॉर्म्युला याच्यामध्ये आपल्याला, pH प्लस POH इज इक्वल टू किती, 14. काय व्हॅल्यू दिलेली आहे, pH ची व्हॅल्यू दिलेली आहे. इकडे लक्षात नीट समजून घ्या. इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, OH हायड्रॉक्सी दिलं आहे pH आणि काढायचं आहे POHचं कॉन्सन्ट्रेशन. बरं हे सगळं काढलं तर आपल्याला फक्त pH भेटेल, pH इज इक्वल टू POH प्लस. इथं काय भेटेल आपल्याला, pHच्या ठिकाणी काय भेटेल, POH जर मायनस केलं तर. पण तेवढंच करून उपयोग नाही, आपल्याला OH पण कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा स्टेप बाय स्टेप बघून घेऊ. pH प्लस POH इज इक्वल टू किती आहे, 14 आहे. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, pHची दिलेली आहे. मग आता POH इज इक्वल टू काय होणार आहे, POH इज इक्वल टू 14 मायनस pH होईल. 14 मायनस pHची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेलं आहे, 7.4 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 7.4. मग आता 14 मायनस 7.4 म्हणजेच किती होणार आहे, 6.6. म्हणजे POH इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 6.6. POH इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 6.6. एवढं भागणार आहे का, नाही. POHचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला, मायनस लॉग काय बघायचं आहे, मायनस लॉग ऑफ OH, मायनस लॉग ऑफ काय, OH टू बेस 10. मग आता आपल्याला काय मिळालं आहे, POH मिळालेला आहे. मग POH दिलेला आहे 6.6, व्हॅल्यू पुटअप केली 6.6 मायनस लॉग ऑफ बेस 10 इंटू काय मिळाला, OH मायनस. आता मायनस लॉग आहे, इकडं आल्यानंतर इकडं लॉग आहे, तर ह्याचा काय घ्यावं लागेल आपल्याला, अँटी लॉग घ्यावं लागेल. काय करावं लागेल, त्याचा अँटी लॉग घ्यावं लागेल. म्हणजेच काय होणार बघा, अँटी लॉग मायनस साईन इकडे घेतली 6.6 इज इक्वल टू काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, आणि 6.6चा अँटीलॉग आहे 2.51. किती आहे तो, 2.51 इंटू 10⁻⁻7. आणि जी युनिट आहे ती कशामध्ये, मोलर आहे. म्हणजे 2.51 इंटू 10⁻7, 2.51 इंटू 10⁻⁻7. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला, बी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्वेस सोल्युशन सॉल्ट विल हॅव हायेस्ट pH व्हॅल्यू. कुणाची pH व्हॅल्यू जास्त असते, तर बेसची. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, सॉल्ट बघायचं आहे, पण तो कसा पाहिजे, स्ट्रॉंग बेस पाहिजे. काय पाहिजे, स्ट्रॉंग काय पाहिजे, बेस पाहिजे. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके चला. आणि मग काय याच्यात काय, जो बेस आहे स्ट्रॉंग बेस, ते इथं काय मिळालं बघा, ही वीक ॲसिड आहे, वीक बेस आहे. वीक ॲसिड वीक बेस हे आपल्याला सॉल्व करता येत नाही, त्यावेळी KB आणि KBची व्हॅल्यू द्यावी लागते. म्हणजे हा ऑप्शन तर 100% नाही. पुढे NaCl आता सापडतोय बघा, या ठिकाणी NaCl आहे. Na आहे स्ट्रॉंग ॲसिडपासून आला, Na कुठून आला, स्ट्रॉंग बेस NaOH, आणि हा काय आला, HCl. दोघं स्ट्रॉंग आहे, म्हणजे याचा pH किती येणार आहे, न्यूट्रल सॉल्ट तयार होणार आहे, pH किती आला, 7 आला. pH किती आला, 7 आला. NH4 हा काय झाला, वीक बेस आहे. Cl जो आहे, Cl तो कोण आहे, तो स्ट्रॉंग ॲसिड आहे. स्ट्रॉंग ॲसिडपासून आला, याचा अर्थ याचा pH हे 7पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. पुढं Na2CO3, Na कोण आहे, स्ट्रॉंग बेस आहे. काय आहे तो, स्ट्रॉंग बेस आहे. CO3 कुठं दिसतोय का आपल्या 7-7मध्ये, नाही दिसत. याचा अर्थ हा वीक काय झाला, ॲसिड झाला. स्ट्रॉंग बेसपासून आला, कुठून आला तो, स्ट्रॉंग बेस म्हणजे बेसिक सॉल्ट झाला. याचा अर्थ pH हा कितीपेक्षा जास्त असणार आहे, 7पेक्षा जास्त. आपल्याला तिन्ही गोष्टी समजल्या राहिल्या बघा, की ह्याचा तर काही संबंध नाही, हा वीक ॲसिड आणि वीक बेस आहे. वीक ॲसिड आणि वीक बेस म्हणजे K आणि KBची व्हॅल्यू दिली तर आपल्याला कळू शकतो, अदरवाईज ते नाही कळणार आहे. NaClचं समजलं, तो न्यूट्रल तयार होणार, त्याची 7 pH होणार आहे. NH4Cl हा ॲसिडिक सॉल्ट आहे, याचा अर्थ त्याचा pH 7पेक्षा कमी आहे. आणि Na2CO3 हा बेसिक सॉल्ट आहे, याचा अर्थ त्याचा pH 7पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला हायेस्ट pH विचारलेला आहे, हायेस्ट 7पेक्षा जास्त, म्हणजे आपला ऑप्शन काय मिळाला, डी हा आपला ऑप्शन मिळाला. बाकीचे ऑप्शन काय आहेत,
इनकरेक्ट आहेत, कारण ते pH C1 किंवा C1पेक्षा काय आहेत, कमी आहेत. चला शेवटचा क्वेश्चन बघू आपण आणि थांबू या ठिकाणी. कॅल्क्युलेट द OH मायनस. तेच आता कॅल्क्युलेट केलं, तेच अँटीलॉग कॅल्क्युलेट करायचं. सॉरी, कॅल्क्युलेट द OH मायनस. ही pOH ऑफ अ सोल्युशन इज अ किती 4.94. आपल्याला माहिती आहे इक्वेशन आता. pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ काय येणार आहे, OH मायनस येणार आहे. pOH इज इक्वल टू काय, मायनस लॉग ऑफ काय येणार आहे, OH मायनस. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला, कॅल्क्युलेट OH मायनस कॅल्क्युलेट करायचं आहे आणि pOH दिलेलं आहे. pOHची व्हॅल्यू लिहा 4.94 इंटू मायनस लॉग ऑफ काय करायचं आहे, OH मायनस. मायनस लॉग इकडं आलं, ते झालं अँटीलॉग. अँटीलॉग कुणाचं घ्यायचं आपल्याला, मायनस घेतले टर्म, कारण ह्या मायनस तो मायनस इकडे घेतला. 94 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, OH मायनस. म्हणजे अँटीलॉग घ्यायचं आपल्याला 4.94चा. काय करायचं आपल्याला, अँटीलॉग घ्यायचं आहे 4.94चा. मग आपल्याला आन्सर भेटेल, किती भेटणार आहे, तर ते भेटेल 1.148. किती येणार आहे, 1.148 इंटू 10⁻⁵. 1.148 इंटू 10⁻⁵ मीटर. ओके, तर ह्या पद्धतीचा हा आपल्याला क्वेश्चन नंबर 25चा आपल्याला आन्सर मिळालं, किती डी हा ऑप्शन आपला त्याचा करेक्ट आहे. तर आज थोडं स्लो घेतलेलं आहे आपण, कारण हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क देण्यासारखा हा टॉपिक आहे. त्यामुळे हा चांगला रन करायचा आहे. ह्याच्यात 100% 3 क्वेश्चन तर येणारच, 100% 3 येणारच. त्यापेक्षा जास्त एखादा येऊ शकतो, 3 ते 4 क्वेश्चन येऊ शकतात, पण 100% 3 क्वेश्चन तर या टॉपिकवर येऊ शकतात. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आणि ह्याच्यामध्ये काय जास्त कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही, कॅल्क्युलेशन आहे तर इझिली कॅल्क्युलेशन आहे, ते इझिली कॅल्क्युलेशन करायचं आहे. फक्त तुम्हाला ह्याच्यातलं बघायला लागेल तेवढं अँटीलॉगचा पार्ट थोडासा बघावं लागेल, लॉग पार्ट करावं लागेल तुम्हाला, 1 to 10चे लॉग पार्ट करावं लागेल. त्यानंतर आपण काय बघितलं, स्क्वेअर रूट बघितले, ते स्क्वेअर रूट तिची काही गरज इतकी पण काय आपल्याला गरज नाही, पण लॉग आणि अँटीलॉग तुम्हाला तेवढे किती 1.1 किंवा असे छोटे छोटे 1 to 10 पर्यंतचेच च्या आसपास तुम्हाला लॉग काय करायचं, पाठ करायचे आणि त्याच्या नियर अबाउटच आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटू शकतं. त्यामुळे एवढं काय अडचण येणार नाही. तर चांगली तयारी करा, चांगले प्रयत्न करा. 100% चांगले मार्क देऊन जाणार हा टॉपिक आहे. त्यामुळे 2 वेळा 3 वेळा रिवाईज करा हा टॉपिक. जे आपले सांगले की सॉलिड स्टेट इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर आयोनिक इक्विलिब्रिया गरजेचं आहे. तर इथून पुढचे काही टॉपिक आहेत, ऑर्गॅनिकचे 3-4 टॉपिक आहेत, अल्कोहोल, फेनॉल, इतर इस्टर, कार्बोझॅलिक ॲसिड, अमाइन्स. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क पडणार आहेत. जे चांगले चांगले मार्क पडणार आहेत, हे 10 टॉपिक आहेत. त्या 10 टॉपिकमध्ये कमीत कमी 30 ते 35 क्वेश्चन, 30 ते 40 क्वेश्चन, 35 30 ते 40 क्वेश्चन ह्याच्यावरच येऊ शकतात. 30 ते 40 म्हणजे काही ना काही वेळा 30 येतील, काही वेळा 35 येतील, 30 ते 40च्या दरम्यान. तर 30 तर 100% क्वेश्चन ह्याच्यावर येणारच आहेत. म्हणजे तुम्हाला 60% हा पाठ फक्त हे 10 टॉपिकवर येणार आहे. त्यामुळे त्याची चांगली तयारी करा. चांगले मार्क मिळाले पाहिजेत आपल्याला, 99.5 99 प्लस पर्सेंटाईल आपल्याला भेटलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं त्या ठिकाणी तुम्हाला 100% ॲडमिशन भेटेल. कारण आपल्याला माहिती आहे की 99 पेक्षा कमी जर मार्क आपल्याला जर मिळाले तर आपल्याला अपेक्षित आपल्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. आपल्याला काय कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही पाहिजे, की बाबा मला हे कॉलेज पाहिजे होतं आता हे मिळत नाही म्हणून, हे अजिबात नाही. आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही पाहिजे. मला हे कॉलेज पाहिजे ना, तर 100% मिळालंच पाहिजे. मग त्यासाठी मी काहीही प्रयत्न करेन, कसंही प्रयत्न करेन. मग पहिला प्रयत्न काय आपला, हाच प्रयत्न आहे काय, की मला 99 प्लस पर्सेंटाईल पडले पाहिजे. आणि 99 प्लस पर्सेंट पडायला काय अवघड नाही. हा पार्ट व्यवस्थित केला, मी जेवढे शिकवते तेवढे जर व्यवस्थित केलं आणि थोडं रिव्हिजन केली, तर त्या टाईपचे क्वेश्चन जर अजून पाहिले, थोडाफार तुमचा बाकीचे क्वेश्चन्स त्याला आपण काय म्हणतो ते क्वेश्चन सिरीज सॉल्व केल्या, आपण काही क्वेश्चन सिरीज सॉल्व केल्या ह्याचा रेफरन्स घेऊन, तर 100% तुम्हाला 99 प्लस पर्सेंटेज पडेल. त्यात काही अडचण नाही. तो पण आपण पुढच्या लेक्चरला पुढचा एखादा टॉपिक जो जास्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.